तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे उपचार करण्यासाठी भरती असलेल्या 11 वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी पुसदच्या पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कंपाऊंडर आणि डॉक्टर यांचे विरोधात पोलिसात 22 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी कंपाऊंडर समशेर व डॉक्टर तुषार पवार यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुसद तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीला डेंग्यूचा आजार झाला होता। तिला कृष्णा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात 17 जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तिच्या रक्ताची तपासणी केली असता डेंग्यूचा आजार झाल्याचे निदान लागले। त्यानंतर गुरुवारी तिला सलाईन लावून उपचार सुरू होते। दरम्यान 18 जुलै रोजी ही बालिका जनरल वार्डामध्ये उपचार घेत असताना तपासणीच्या नावाखाली गैरफायदा घेऊन समीरने तिच्या लज्जास्पद जागेवर स्पर्श करून विनयभंग केला। ही बाब लक्षात येताच पीडित मुलीने आरडाओरड केल्याने तिची आई झोपेतून जागी झाली। त्यानंतर पीडित बालिकेला डॉक्टरने डिस्चार्ज दिला। उपचार घेऊन घरी परत आलेल्या मुलीने रुग्णालयात घडलेली सर्व माहिती तिच्या आईवडिलांना सांगितली, परंतु डॉक्टर तुषार पवार यांनी सांगितले असता कंपाऊंडर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी सदर आरोपीस कामावर रुजू करून घेतले। त्यामुळे पीडितेच्या आईवडिलांनी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली। त्यावरून संबंधित दोघांविरुद्ध बाललैंगिक पोक्सो अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे पुसद शहर परिसरात संतापाची लाट उसळली असून उपचार करणारे रुग्णालय लैंगिक शोषणाचे केंद्र बनले आहे की काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।